चीयर्स। मुझे न छूना, परी हूँ मैं, परी हूँ मैं. अय परीची पोटची अर्धाशील ना सबकवून काय शांताराम, काय म्हणतो म्हटलं? मजेत आहे ना? मजेत आहे ना? आपल्या म्हशी वगैरे काय म्हणता? सगळे मजेत आहे? सांभाळून घेऊन जाशील ना? हा, सांभाळून घेऊन जाशील तरच घेऊन जाय, नाही तर आण माझ्याकडं, आण माझ्याकडे ठेवतो. नाही ना शांताराम भाऊ, हा मग मी व्यवस्थित ठेवेल, काय टेन्शन नाही. इथं काय आहे, ते शांताबाईला माहीत पडून जातं, मग सगळ्या बायांना माहीत पडून जातं, मग पार्टी कॅन्सल होते दरवेळेसारखी, आणि राहिलेली दारू नालीत चालली जाते. मग नाही नाही, तुमच्याकडे नाही ठेवायची, मी ठेवेल बरोबर. पाय बरं, हा, नाही तर वेगळा जो पराक्रम व्हायचे. तुझ्या घरी एक तर लहान मूल बाळे, हा, घ्यायची ती पिऊन. हा छे, हा म्हणे लहान म्हणून बाळ्यांनी पिऊन घेतील. माझ्या फ्रीजला आहे ना कुलूप आहे म्हटलं, हा चावी भरली ना, हा मग काय टेन्शन नाही, कोणीच हात लावत नाही ना मग. शांताराम भाऊ काही टेन्शन नाही घ्यायचं. डॉट डॉट 6 वाजता मी सांगितलं ना, डॉट 6 वाजता घरातनं बाहेर निघायचं. तसा मी फोन लावूनच देईल, पण डॉट 6 वाजता बाहेर निघायचं. हा मी एकदम सगळी सोय लावून देईल, चाकणा चुकणा एकदम, हा तुमच्या शेतात मस्त झोपडीवर, हा लाईट वगैरे सगळी सोय लावून देईल मी, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. फक्त डॉट 6 वाजता घरात निघायचं. अरे ओ काका, हो ना, निघेल मी, पहिले आधी तू इथनं निघ, नाही तर बस तू इथं 6 वाजवशील मग, आणि सगळा कार्यक्रमाचा फस्ता करशील. हो ना, चाललो ना आता. मग हे काय लगेच निघालो. अरे मग निघ ना लवकर. हा, इथं का तोंड ताणू राहिला तू, निघतो का नाही? आज हम पार्टी करेंगे, आज हम दारू पियेंगे, हम मजा करेंगे. ए हा एक नंबर. आता कशी सोय झाली मस्तपैकी, एकदम चिल्ड राहील दारू. हा, आणि इथं कोणी हात बी लावणार नाही. बस. नाही, कार्यक्रम म्हटलं 1 दिवसाचा, आणि त्याची तयारी बघा ना कितीच लांबली. मग म्हटलं शेवटच्या दिवसापर्यंत तयारी करत होतो आम्ही. हे राहून गेलं, ते राहून गेलं. बाई 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 बाई, नका विचारा म्हटलं. तसंच राहतं ग बाई. कार्यक्रम म्हटला ना, सगळे तयारी करत करत, तसंच म्हटलं कुठे दिवस निघून तो समजत बी नाही, आणि एक एक गोष्ट आठवते मग नंतर. हो ना, खरंच शांतबाई, तुम्हाला काय सांगू म्हटलं, एक एक गोष्ट विसरून जायची तर येता येईल ते परत परत विचारायला यायची, काय राहिलं का, काय हे का ते. मग तेच ना सर, ते शेवटी काय, मग मेन गोष्ट राहून गेली ना. येता येईल त्यांची तयारी कुठे झाली होती तेव्हा अजून. मग काय टाइमपास राहून दिला म्हटलं. मग ते गरम गरम समोसे थंडे होऊन जातील, कोणी काय खाणार नाही मग नंतर. मग याच्या आधी जेवढे समोसे मागवले, सांगितलं होतं मी शोभाला, एवढे नको मागू ग. ही बी कुठे ऐकते. मग करा सुरुवात आता. करा करा पण सुरुवात, पण मग म्हटलं नुसतं कोरडं कोरडं, का ताई अशी कोरडे कोरडे पार्टी द्यायची. बाई ग, मग तुला कशाची पार्टी पाहिजे ग? तुझ्यासाठी देशी मागवते मग. ते देशी नाही हो ताई, देशी नाही म्हणते मी. मी म्हटलं काय थंड वगैरे, मग कोल्ड्रिंक्स वगैरे मागवली असती, नुसते समोसेच मागवले. बघा ना, मग बघा ना हो ताई, नुसते समोसे म्हटलं, समोसे, कोल्ड्रिंक्स नाही, काही नाही, चाय नाही, पाणी नाही. मग आणि समोसे बी मागवले कोणाच्या घरी? शांताबाईच्या घरी, स्वतःच्या घरी, म्हणजे पाणीचं बी नको बा टेन्शन. बरोबर आहे ना बी? तसं नाही होत आहे, माझ्या लक्षातच नाही राहिलं. मग आणि आता नेमकं दुकानं बी बंद असतील, आता कुठं भेटणार आहे बाई? माझ्या घरी आहे, जाय ग कोमल, जाय बरं, माझ्या घरी आहे बॉटल, त्या तिथून घेऊन ये. वय बघते बरं आता कुठं ठेवली असेल ना, काय बिन तुम्ही गेले असते ना. काय कोमल, एवढा बी कॉमन सेन्स नाही बरं तुझ्यात. मग आता फ्रीजमध्ये ठेवली असेल ना बरं, बाटली कुठं असेल? बाई ग, काय करू शिलगाव तिकडं. माझ्याकडनंच कसं काय चुकी बी होऊन जाते दरवेळेस, काय माहिती. खरंच काही बी चांगलं करायला गेली का माझ्याकडनं काही ना काही होऊनच जातं. मग आता हे कोल्ड्रिंक्स आणलं गेलं, आता काय, आता सगळेजण हेच म्हणतील, हिला एक काम सांगितलं ना, हिच्याकडनं एक धड काम होत नाही, या अशीच आहे गावंडळा, असं म्हणतील मला. तर काय करू मी? फ्रीजमध्ये अजून एक बाटली दिसते. यांना काय करणार आहे, तीच बाटली घेऊन घेते मग. कोल्ड्रिंकचीच बाटली लाव मी. मग पिक्चरमध्ये बी बघितली मी, थोडी थोडी घेत आलो का. आणि याच्यात आहे ना अजून थोडं कोल्ड्रिंक टाकता. आता उरलेलं आहे ना ते टाकून दिले याच्यात, आणि बस सगळ्यांना सांगेल एका दमात प्या, मग कोणालाच समजणार नाही. आता एकदम फर्स्ट क्लास काम झाले. चलो.
हे असं काय हो माय, हा नुसतं पिवळं पिवळं पाणी, हा आणि त्याच्यात आईस क्यूब टाकून आणलेले अजून बर्फाचे गोळे. हे काय हो माय असं? हा मँगो ज्यूस आहे ना तो. मग माझाची बॉटल आहे ती. हा काय हो कोमल, माझाचीच बॉटल होती ना ती? मग हो माय, माझाचीच बॉटल होती ना. ते 1 लिटरवाली होती ना बॉटल, तीच आणली ना मी, तीच टाकली ना. त्या हो माय, तुम्ही बी काय चवड्या काय करता मला तेच समजत नाही. प्यायचं सोडून हे काय आहे ते काय आहे धमका काय, नुसत्या परडी करता तुम्ही खरंच ना. अरे फुकटचं भेटतंय, घ्या फायदा उचलून. मग अरे का मा परडी काय खरं नाही, मला नाही आवडत बडे. मग नाही थांबा घेऊ नका अजून. आता तुझं काय राहिलं बाई? हे बघा, सगळ्यांनी एक साथ प्यायचं आणि एका दमात प्यायचं बरं का. हां बाई काय नवीन आणलं बरं तू आता, एका दमात नाही उका दमात म्हणे. अहो फॅशन आहे आजकालची. मग डायरेक्ट असं चेअर्स म्हणायचं आणि एका दमात घ्यायचं हा सगळ्यांनी. हां आणि जर कोणी उरवली तर मग नेक्स्ट टाइम त्याच्याकडनं पार्टी 1000 रुपये दंड. हां ते पिक्चर बघून आले असेल ना, चिअर्स आणि सगळे गट पिऊन जाता ते सांगते ती. हां घ्या हो का घ्या. परत एकदा सांगते हा मी, एकाने सुद्धा उरवायची नाही म्हणतं. उरू द्यायची नाही ग्लासमध्ये एका दमात सगळी एकदम फस्ते करायची म्हणतं. हो ना ग बाई, किती वेळा सांगते. मग घ्या चला आता घ्या ना मग आता आवरा ना पटकन. मग समोसे बी खायचे अजून, घ्या पटकन. Cheers. परी हूँ मैं, परी हूँ मैं. अय परीची पोटची अर्धाशील ना सपकवून. खाली पडली ना काही सापडणार नाही म्हटलं. हा आणि जेव्हा खाली पडशील ना तेव्हा म्हणणार नाही मग परी उमे. तेव्हा म्हणशील मग भुकी उमे. भुकी उमे. हो मला काहीच नाही होणार हो, कारण परी हूँ मैं, परी हूँ मैं. बाई 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 काही एवढी हव्यात फिरली. बापरे घ्या भो परी उमे आणि उमे. या राणीला सांगत होती मी, हिला दाब रे. मग गेली ना आता. गेली ना म्हटलं, आता तू निसटून गेली ना. बघ ना सगळ्या गलीमध्ये तू करू राहिली म्हटलं. काही इज्जत राहू दिली का तिने आपली? बाई ग ही शोभा अशी काय करू राहिली मी? बीन उतर तुला काय आमचीच गॅलरी सापडली बी का? मग उगाच खाली पडून मिली बिली बिन कोणते पोलिसांचे धंदे करून घेईल. मग उतर बया उतर. अरे आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. अय लता मंगेशकर, अरे खाली ये म्हटलं तू. खाली ये म्हटलं नाही, तुझे दात पाडले ना तेव्हा मला सांगतो तू बरं का. नाही रमेश दादा मी काय म्हणते, मला ना हिचं काय संतुलन बरोबर वाटत नाही बरं. याला झटका वगैरे आला असेल म्हटलं, नक्की सांगते मी. झटका आला असेल तुम्ही ना दवाखान्यात घेऊन जा बरं याला. बघा हो बघा, मग कधी काय होऊन जाईल काहीच सांगता येत नाही. मग सकाळी चांगली होती ना हो, सकाळी चांगली गप्पा वगैरे मारत होती आणि अचानकच सवत बिघडली. मग मला तर वाटतंय ना काहीतरी बाहेरचं असायला पाहिजे बरं का. भूत प्रेत वगैरे बघा तुम्ही काहीतरी तांत्रिक बिंत्रिककडे बघा म्हटलं. उतर ग माया उतर म्हटलं. आधीच भरपूर कांड केले तू, आता नको काय कांड करू म्हटलं. उतर. राहिलेलं नाकी तेवढं तर वर चालू दे. अरे रमेश दादा तिलाच समजत नाही ती काय करते नाही करते ते. मग तू तिला काय बोलू नको. माझं तसं म्हणणं आहे ना, 2 इकडनं जा 2 तिकडनं जा आणि गुपचूप मागच्या दरवाजानं चढून जा आणि पकडून घ्या. नाही तर उडी मारून दिली ना तर कुठं होऊन जाईल बरं. हो तसंच करावं लागणार आहे. आपण इकडं तिकडं असं करण्यात आहे ना, टाईम नाही वाया घालवायचा. मग मी जातो इकडनं, कोणीतरी या तिकडनं बरं का. छोटू मी येतो म्हटलं तिकडनं. तू जा इकडनं. मी काय करते तोपर्यंत तिला गप्पा मारण्यातच व्यस्त करते बरं का. हे जात नाही तोपर्यंत. नाही शोभा, मी काय म्हणते, काय पाहिजे काय म्हटलं तुला. तुला जे पाहिजे ना ते देईल मी. तू खाली आधी सांग काय पाहिजे तुला. क्या चाहिए मुझे, कैश चाहिए, कैश चाहिए मुझे, कैश चाहिए. पैसा फेंक तमाशा देख, नाचेगी बबली फुल टाइम लेट. ना दिल्ली वालों की, ना दिल्ली वालों की, मुन्नी है पैसे वालों की. अगं तमाशात चालली जाय म्हटलं. एवढा शोक येऊ राहिला ना तुला गाण्या म्हणायचा ना त्याचा. तमाशात चालली जाय ना, तमाशात भरती होऊन जाय. इथं कशा राहते गावात. तुला उतरायचंय का नाही खाली. उतरायचंय का नाही म्हटलं. का कंबरटी चढू तुझं. आणि तुझ्या कंबऱ्यातच लात घालावं लागतील बरं का, तेव्हा सुधरशील तू. हाय शांताराम,
मजेत आहे ना? मजेत आहे ना आपल्या म्हशी वगैरे? काय म्हणता हा? सगळे मजेत आहे का? अरे तेरे बाप, हा डायरेक्ट शांताराम. बाप रे बाप, एवढी एवढी ताकद आली म्हटलं तुझ्या डायरेक्ट शांताराम. अरे आपला भाई आहे तू शांताराम. हा कुठे गेला होता एवढ्या वेळपासून? आता शोधत होते मी. हा खेळायचे का? खेळायचे? 2-2 हात उदे ना कुस्ती खेळू मस्तपैकी. खेळायची खेळायची मजा येईल मजा येईल. हा खेळ 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 ए जाय तिकडं, काय मस्ती करू राहिली इकडं. जेम माणूस दुपारी आला म्हटलं थोडं आराम करू, तर कोण बिकून आला शेतात म्हणून तुझं चाललंय मस्तपैकी. वा वा. पाय तिकडं बाय. काय माहिती धंदा नाही तुला, म्हणून तुला असं मस्ती सुचू राहिली. पाय तिकडं. अरे चल ना खेळू ना. का भरलास का? का भरला? अरे बब्बर शेर आहे बब्बर शेर. हा खेळू ना बन चल चल. अरे चल. तुका पागल बिगल तर नाही झाली का? हा गोळ्या संपून गेल्या म्हटलं. मग बब्बर शेर ने अमुक शेर म्हणजे दिल ना हो बडीत सगळं दातच पाळून टाकेल तुझे. पाटली ना पाटली ना पाटली. वाटलंच मला घाबरलास तू. अरे काय तू पहिलवान 2-2 लिटर दूध प्यायचं म्हणे. खेळ ना आता. कसा घाबरला आता खेळ? तू ऐक का? ऐक म्हटलं एक का दिल ना, एक काहीच नाही म्हणून देशील तू म्हटलं. माग टाकली होती बा, आठवत आहे ना? तिची पाणी मागायला लागली होती. अरे चाल ना मग. चल चल चल. अरे मी तयार आहे. चल तू फक्त चल. हा बघू ना किसी ने छठी का दूध पिया है तो देखू. चलो. तुझी ना गेरी झाली आहे. हां तुला आहे ना आता काय जगायची इच्छा राहिली नाही वाटतं. बरं का? ये तू ये. तुला आता दाखवतोच मी काय ते. ओ बापरे, ओ बापरे, नांग मकाच भूतळ कशी आहे वो. बहीण खावी घेऊ पह्या दादा पह्या आटेन म्हणता की बरं. अरे अरे शांताराम भैया. काय झालं होतं खरं खरं सांगा मला, काय झालं होतं? नाही तर एक आलाय ना सोलून काढेल म्हटलं मी. खरं खरं सांगा काय झालं होतं. हा बाबा काय कुठे काय झाले? मग काही झालेलं नाही. मग काय बी विनाकारण असं काय झालेलं नाही. मी एकच काय लागलं. हे गालाजवळ एवढी बँडेज लावली याचं काय? आणि तिकडे ती शोभा गॅलरीवर घरा फिरू राहिली तिचं काय? आणि तुझी सून कोमल वॉमिटिंग करू राहिली तिचं. अरे सगळं कळलंय मला, सगळं समजलंय. मला सांगायचंय का नाही? आता काय काय माहिती आबा, तुम्ही आम्हाला कसं काय विचारू राहिले काय माहिती. आता त्यांनी खाऊन घेतलं असेल काय वाकडं उकडं. आता ते काय ते आम्हाला काय माहिती आता. असं ठीक आहे तुम्ही मला नाही माहीत ना. तू रे अय तू सांग म्हटलं काय झालं होतं ते. ते काय आता ते फ्रीज मध्ये ठेवलेली होती आम्ही बाटली. आता काय ते फ्रीज मध्ये बाटली बी सापडून राहिली का? मग तीच पिऊन घेतली हो त्यांनी ती. शांताराम शांताराम कुठं कुठं इकडे ये परत. इकडे कुठं चालला? नाही आबा कुठंच नाही ना, इथंच आहे ना. मग मी कशाला जाऊ कुठं? मी कशाला जाऊ म्हटलं. अरे थांब तू 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 काय सांगत होता रे? काय सांगत होता व्यवस्थित सांग बरं. तुला माहिती आहे ना रपट्यात एका रपट्यात सांगितशील म्हणतो तू काय ते. अशी वाजवेल ना सगळी धार मोठी होईल म्हणतो तुझी. नाही सांगतो ना काय झालं ते सगळं सांगतो. ते रपट्या बिपटा नका काढा बाबा, काय नको. ते म्हटलं आम्हाला पार्टी करायची होती. मस्त प्लॅन वगैरे झाला होता. आता बाटली माझ्या घरी ठेवली होती. आता नेमकं त्यांनी माझ्या घरून बाटली कशी नेली आणि काय केलं ते मला काही समजलंच नाही. मग मला तर डाऊटच येऊ राहिला की त्यांनी ती बाटली संपवली. मी सांगत होतो शांतारामला याला घेऊ नको, हे पादर पुचकय, एक कुठं पुचकून दिल ना याचा भरोसा नाहीये. हे शांताराम बी ऐकत नाही ना. किती महाबिंडो केलं तुम्ही. अजून तुम्हाला एन्जॉय करायचं आहे? अरे लाजा वाटायला पाहिजे. चांगली यायचे झाले तुम्ही. तुमचं वय झालंय आता का लहान आहे का तुम्ही? खरं हो ढिंगऱ्यांनो. आता तुम्हाला एन्जॉय बाहेर नाही करतायत का रे? बाहेर नाही तर पडतायत का? इथं घरात आणता कर सगळे. मागच्या वेळेस बी तसं आता बी तसं. आणि का रे तू तर चांगला यायचं आहे ना रे? का रे तुला बी नाही समजत का ते झाला बा. आता काय सांगणार आहे माणूस. आता होऊन गेला, आता चुकून जाऊ द्या ना, आता सोडा ना विषय. तेच ना मग आता एवढं थोडं लागू राहता आबा. सोडा ना, सोडबान करायची मग. तो बहाना ठेव आबा. जाऊ द्या त्यांना बरसे नका लागा. तुम्ही सोडा जाऊ द्या. ते पहिले त्याचे दवाखाना मला जाणं पडे नाही दाखव काय तुम्ही काय करते नाही काही नाही द्या. सोडबान ना सोडबान.
बरं बरं ठीक आहे सोडबान करून देतो ओके. हा ना बाई आणातून रे काट्या आणातून बघतोच मी यांना.